कुही गावात आलेलो आहे. कुही गाव म्हणजे 12 महिने इथं रस्ता नसतं. पावसाळ्यात यांना 4-5 महिने या गावाच्या बाहेर यांना जाता येत नाही आणि 4-5 महिन्याचं सगळं अनाज यांना भरून ठेवावं लागतं. कुठलाही जगाशी संपर्क तुटतं. नेटवर्क तर नाहीच नाही, पण रस्ताही नाही, लाईन नाही, पाणी नाही. ते हँडपंप जर पाहिलं तर 4 वर्षापासून बंद आहे. म्हणजे गव्हर्नमेंटनं हँडपंप दिलं पण प्रशासनाने चालू ठेवलं नाही. ही मेळघाटची अवस्था अशी आहे. कुईचं स्वयंपाकघर शाळा आहे, शाळेत हे स्वयंपाकघर बनवलेलं आहे. मला नाही वाटत हे सरकारकडून बनलं असं, लोकांनीच बनवलं दिसतं. आणि इथे एक शिक्षक येतो, तो म्हणतो राहायलाच जागा नाही येतो, तो राहतच नाही, त्याला झोपायला जागा नाही आहे आणि तो येणं जाणं कसं रस्ता नाही आहे. एका रस्ता नसल्यामुळं शाळेला शिक्षक चांगला भेटू शकला नाही. त्याचं कारण रस्ता आहे. दुसरं तो इथं राहिलं तर पण लाईनच नाही आहे, मग राहणार कसा? पिण्याचं पाण्याची व्यवस्था नाही आहे. आदिवासी राहतात पण नोकरीवरचे माणसं राहू शकत. म्हणजे एका सिस्टीममुळे सगळी सिस्टीम कशी कोलॅप्स झाली ना, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मेळघाट आणि कुई आहे. हे कधी पडू शकतं विद्यार्थ्यांच्या अंगावर, एखादा घातपात होऊ शकतो. एक तर यांना पाळून टाकणं गरजेचं असते, पण हे पाळून पण टाकत नाही, एखादा मोठा घातपात होऊ शकतं. VM देशमुख याला लॉक लागलेलं आहे, 6 वर्षापासून बंद आहे. तर तुम्हाला बाथरूम हे दाखवतो. संडास आहे, ते बांधल्यापासून कोणी संडासला गेलंच नसणार. हे शाळेची अशी अवस्था आहे. म्हणजे ही लोक शांत राहतं, त्याचा दुरुपयोग सरकार कसं घेतं बघा. पासून बंद असं नाही तरी पहिले याच्यात हँडपंप होतं पहिले. वर्ष 2 वर्ष 2-3 वर्षापासून हे बंद आहे. तिकडली आपसी बंद आहे, हे बंद आहे. आणि याला पाणी आहे, पाणी भरपूर आहे, पण लाईन नाही, बंद आहे, कोणी येत नाही. बटेंगे तो कटेंगे, फतवा निकालेंगे, हिंदू खतरे में आ गया, मुस्लिम खतरे में आ गया. सच तो ये है, हमारा काम कष्ट करने वाला हमारा जो मजदूर है, किसान है, वो खतरे में आ चुका है. 1 घंटा पानी लेके जाने के लिए कितना टाइम लगता, कितना 1-2 घंटा. तो लाइन है लेकिन इसको करंट नहीं लगाया. लाइन से पानी मिल सकता है लेकिन मानसिकता तो बहुत बेकार है. पानी न मिलने के वजह से ये ढोर मरते रहता है, क्योंकि यहाँ इंसान को पानी नहीं मिलता है तो जानवर को कैसा पानी मिलेगा. एक तरफ गो हत्या की बंदी है लेकिन पानी मिलता नहीं गौ माता. ये टाकी बन गया, जानवर के लिए पानी का है और जो इंसान के लिए लगा है, दोनों भी खाली है. ये एक बात मुझे यहाँ बहुत अच्छी समझी कि सब जन यहाँ कटिंग करने वाली कोई दुकान नहीं है, सब एक में का कटिंग करता है इधर. यानी पैसा बच जाता लेकिन मजा भी आता हूँ.